मी नवनाथ किसन तवले, शेलगाव जहागीर सरपंच। काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुमारे 11 वाजेपर्यंत ह्या 5 तासात प्रचंड असा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेलगाव जहागीर येथील जवळपास 70 ते 80% घरामध्ये पाणी शिरले। त्यांचे खाद्य संसार उपयोगी साहित्य प्रचंड असं नुकसान झाले। तसेच किराणा दुकान असतील किंवा कापड दुकान पूर्ण पाण्यात साहित्य भरपूर प्रमाणात नुकसान झाले। तसेच शेतकऱ्याचे पशुधन शेती साहित्य तसेच जमीन प्रचंड प्रमाणात धुवून गेलेली आहे। तसेच शेलगाव ते लातूर रोड या रोडवरील 2 पूल पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। तसेच येडशी कळम रस्त्यावरील पुलाचेही प्रचंड नुकसान झाल्यामुळे संध्याकाळी वाहतूक बंद होती। आता पाणी कमी झालेले आहे। तरी प्रशासनाला विनंती राहील की तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी, एवढीच विनंती। मी विनोद पंडित तवले, राहणार शेलगाव जहागीर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। काल 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 तास ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेलगाव जहागीर या गावातील अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये जे लेंडीवाडा आहे, पलीकडून येडशीवाडा आहे, या दोन्ही वड्याच्या कव्यामध्ये गावाला घेतलं आणि गावातील सर्व जी घरामध्ये पाणी शिरलं 70 ते 80% लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। पाणी शिरून त्याच्यामध्ये त्या लोकांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते वाहून गेलं। शेलगाव जहागीरमधील पशुधन असेल, पशुधन जे आहे हा वडा जे आहे मोठा शिनगारे वडा, हा लेंडी वडा, या दोन्ही वड्याच्या काळाच्या लोकांचं पशुधन काही वाहून गेलेलं आहे। त्यामध्ये परत गावातील शेतीचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्याचं शेती साहित्यसुद्धा वाहून गेलेलं आहे त्या वड्याच्या पुरामध्ये। गावात पाणी शिरल्यामुळे किराणा दुकान असेल, त्या किराणा दुकानदाराचे प्रचंड नुकसान झाले, त्यांचं सामान वाहून गेलं। कपड्याचं दुकान आहे, ते कपड्याच्या दुकानातील सामान त्यांचं सगळं जे कपडे विक्रीचं व्यवसायाचं होतं ते सगळं वाहून गेलं। आणि 10-11 वाजस्तोवर सर्व गावकऱ्यांनी एकमेकाला मदत केली। जी गावाच्या वड्याच्या पलीकडली जी असतील आणि लातूर रोडवरील जी पूल आहे तो पूल वाहून गेला। परत हा मागचा कट्टा एरंडवाडी रोडवरील पूल जे आहे तो पूल वाहून गेला। कळंब येडशी मार्ग हा बंद होता। कळंब येडशी 8ची बस जी आहे ती ह्याच ठिकाणी शेलगाव या ठिकाणी मुक्कामी होती आणि प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि सोयाबीन जी शेलगाव शिवारामध्ये सोयाबीनवर गुडघाभर मांड्या इतकेलं पाणी अद्यापपर्यंत आहे पाहण्यासाठी। काय तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या शासनानं योग्य विचार करून आमच्या शेलगाव जहागीर या ठिकाणी प्रचंड असा जी 30-40 वर्षामध्ये कधी पाऊस झाला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर शासनानं तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे। किती नुकसान झालं साधारण आमच्यातील 70, 80, 90% क्षेत्रावरील नुकसान झालेलं आहे। जमीन वाहून खरडून गेलेली आहे। प्रशासनानं तात्काळ दखल घेतलेली नाही, प्रशासनानं दखल घेतलेली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।